अमरावती शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे। मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे कडक निर्देश दिले। आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजे इरविन येथून करण्यात आली। त्यानंतर IMA हॉल कॅम्प, रोज गार्डन, सायन्स कोर मैदान, उस्मानिया मस्जिद, मालवीय चौक आणि जयस्तंभ चौक या प्रमुख वर्दळीच्या भागांची पाहणी करण्यात आली। या ठिकाणी स्वच्छतेची स्थिती, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि वाहतुकीची कोंडी याचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागांना ठोस उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले। खापर्डे बगीचा, बस स्टँड रोड, हमालपुरा, रेल्वे स्टेशन परिसर, गांधी चौक, गौरक्षण चौक तसंच राजकमल चौक, उड्डाणपूल परिसर आणि कमर्शियल एरियामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याचं निदर्शनास आलं। पथारीवाल्यांमुळे रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतुकीवर परिणाम होत असल्यानं तातडीनं अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले। अंबादेवी मंदिर ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या मार्गावर रात्रीच्या वेळी फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले। संबंधित विभागांनी समन्वयानं कारवाई करून रस्ता मोकळा ठेवण्यावर भर देण्याचे सांगण्यात आले। राजापेठ कोठा आणि ट्रान्सफर स्टेशन इथं कचरा व्यवस्थापनाची पाहणी करून स्वच्छता अधिक कार्यक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच रस्त्यांवरील डिवायडर स्वच्छ ठेवणं, अडथळा करणारे कंटेनर हटवणं आणि कचरा संकलन व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले। प्रशांत नगर परिसरातील उद्यानांची पाहणी करताना त्या ठिकाणी नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं। नागरिकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्यानांचं सुशोभीकरण आणि खाऊ गल्ली सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले।